नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे थंड पाण्याने आंघोळ केल्याने काय फायदे होतात। पहिले, चरबी कमी करण्यासाठी मदत होते। थंड पाण्याने केलेली आंघोळ आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते। ज्या पद्धतीने चरबी कमी होत असते त्यापेक्षा 15 पटीच्या वेगाने चरबी कमी करण्याचे काम हे थंड पाणी करते। थंड पाण्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि आपल्या शरीरातील चरबी त्यामुळे कमी होण्यास मदत मिळते, म्हणून थंड पाण्याने आंघोळ करणे कधीही योग्यच। दुसरा, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील बऱ्याच मेटाबॉलिक क्रियांचा वेग वाढतो, तसेच शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढण्यास मदत मिळते आणि आपल्या शरीरात त्या पांढऱ्या रक्तपेशी रोगांविरुद्ध लढण्यास मदत करतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते। तिसरा, रक्तभिसरणाच्या प्रक्रियेला वेग मिळतो। जेव्हा आपण थंड पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीरातील बऱ्याच रक्तवाहिन्या या आणखी चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि आपल्या शरीरातील रक्तभिसरण संस्थेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते। तसेच आपल्या हृदयाची काळजीही चांगली ठेवल्या जाऊ शकते थंड पाण्याने आंघोळ केल्याने। 4. तणाव कमी होतो। थंड पाण्याने केलेली आंघोळ आपल्या शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील ग्लुटाथिओनची पातळी वाढवते। ग्लुटाथिओन आपल्याला आलेल्या तणावाला कमी करण्यास मदत करते। तणावात असताना आपण थंड पाण्याने आंघोळ करू शकता। आपला तणाव कमी करण्यास थंड पाणी उपयोगी ठरेल। 5. रात्री चांगली झोप येण्यास मदत होते। दिवसभराचा आलेला थकवा थंड पाण्याने आंघोळ केल्याने निघून जातो, म्हणून बरेच लोक उन्हाळ्यात रात्री आंघोळ करण्यास जास्त महत्त्व देतात, कारण रात्री थंड पाण्याने आंघोळ केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते। 6. त्वचा आणि केसांची वाढ होण्यास मदत। थंड पाण्याने आंघोळ करण्याचा आणखी एक फायदा असा की आपली त्वचा चांगली तर होतेच, सोबतच आपल्या केसांची वाढ होण्यास सुद्धा मदत होते। त्वचा तज्ज्ञांचं असं मत आहे की थंड पाण्यामुळे आपल्या त्वचेवरील नैसर्गिक तेल प्रमाणात राहण्यास मदत मिळते। धन्यवाद मित्रांनो।